ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। आपण मंदिराची रांग आहो नाही इथेशी तुम्हाला मी दाखवतो। इथेशी एक तोप तुम्हाला मी दाखवतो। तोप बघू शकता एकदम आतमध्ये या इथेशी पण आहे। तर मित्रांनो इथेशी काही बाहेरची मंडळी येलती तर इथेशी येऊन स्मोकिंग करे होते, विड्या ओरे होते। तर असं मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जर आपल्या गड किल्ल्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी काही असंच दारू किंवा गुटखा विड्या हे पिण्यासाठी ना आपल्याला इथेशी हे ठेवले। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री मलंगगडला। तर बघू शकता बॅकग्राऊंडला आपल्याला आज मलंगगड सर करायचं आहे। तर मित्रांनो मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा हा गड आहे। मित्रांनो आज आपण पूर्ण गडाची संपूर्णता माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो आपल्यासोबत आज आपण एकटाच नसणार आहेत, अजून 3 जण आहेत। तरी तिथेशी ते उभे आहे 3 जण। तर मित्रांनो आज आपण पूर्ण गडाची माहिती घेणार आहोत। तर चला आता आपण ट्रेकला सुरुवात करू। तर भेटूया आता पुढे। तर मित्रांनो ट्रेक करण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला सहज रस्ता भेटेल आणि तशी बघू शकता कामानी लावले तर याचे आपण सरळच जायचं आहे। तर मित्रांनो आपण जस्ट समोर आलोय, इकडे बघू शकता ग्रुप ग्रामपंचायत आजीमलन श्री मलंगगड लिवारावाची होता। इथेशी आपण 5 रुपयाचं तिकीट फाडायचं असतं आणि इथून तुम्हाला सरळ जायला रस्ता भेटेल। मित्रांनो इथेशी बघू शकता खूप असे वानर आहेत गडावरती बघायला भेटतात। फक्त यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे, केव्हा पण आक्रमण होऊ शकतं। मित्रांनो कल्याण ते मलंगगड 16 किलोमीटर इतका अंतर आहे। जर तुम्ही कल्याणहून येत असाल तर सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहोचता। पनवेलवरून वावंजे गावासाठी बसची सोय आहे। वावंजे गावापासून 2 किलोमीटर गडाचा अंतर आहे। पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे। मित्रांनो गडावर 3 मुख्यतः समाधी आढळून येतात। त्याच्यातली गडाच्या निम्म्या भागावर गेल्यावर आपल्याला कानिफनाथांची समाधी भेटते, जे संतप्रत बख्यातवर म्हणून प्रसिद्ध आहे। आणि त्याच्या पुढे गडावर आपल्याला मुख्य मंदिर बघायला भेटतं। तिथेशी आपल्याला जालिंदरनाथांची समाधी जी सुलतान शाह म्हणून ओळखली जाते आणि त्याच्याच बाजूला सुप्रसिद्ध अशी श्री मलंगनाथांची समाधी आहे। तर मित्रांनो आता आपण स्थित आहोत श्री मलंगगड गडावर आहोत। मित्रांनो मलंगगड हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला कल्याणमध्ये दिसून येतं आणि गड म्हणजे समुद्र सपाटीपासून 3200 इतका फूट उंच आहे आणि गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडला जाते। बघायला गेलो तर म्हणजे गिरिदुर्ग प्रकार म्हणजे डोंगराळ भागामध्ये असलेला गिरिदुर्ग। तुम्ही आपली मागची व्हिडिओ बघितली असेल सिंधुदुर्ग म्हणजे दुर्गांचे पण प्रकार आहेत। पाण्यामध्ये असलेला जलदुर्ग, डोंगरांमध्ये असलेला गिरिदुर्ग आणि वनांमध्ये असलेला वनदुर्ग असे 3 प्रकार येतात आणि मलंगगड हा डोंगराळ भागामध्ये असलेल्या गिरिदुर्गामध्ये प्रकारामध्ये मोडला जाते। तर मित्रांनो गड चढण्याची एकदम सोपी पद्धत आहे, कारण की तुम्ही बघू शकता सेफ्टी म्हणून तुम्हाला इथे रेलिंग्स पण दिसून येतील आणि मस्त प्रॉपर एकदम पायऱ्या पण आहेत, म्हणजे गड संवर्धन पण केलेलं आहे। मलंगगड हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे। मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथांच्या नावाने ओळखले जाते। मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने 3ऱ्या शतकात बांधला। येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे। समाधी मंदिराच्या घुमट असून त्याच्यावर कलश आहे। याच कलशावर चांदीचा मत्स्य आहे। मंदिरात मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे। येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते। या यात्रेत नाथांची पालखी निघते। या पालखीवर ओमकार आहे व नाथ संप्रदायाची चिन्ह आहेत। या स्थानाचा मालकीवाद हा ठाणे न्यायालयात चालू असून त्या ठिकाणी हिंदू पक्षकार म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे पाहत आहेत।
दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या समाधीच्या पूजेचे मान आजही केतकर या हिंदू ब्राह्मण घराण्याकडे आहे. चालायला सुरुवात पण केलेली आहे आणि बघू शकता इकडे मस्त साईडला रिलिंग्स लावलेल्या सेफ्टीसाठी आणि ह्युमिडिटी पण खूप आहे. कौशान धरून इथं पाऊस पण बरं होता. मित्रांनो, आजच येण्याचं कारण असं की आज आपल्या सुट्ट्या संपणार आहेत. या कारणामुळे आपण आज मलंगडला येणार होतो आणि माझी खूप दिवसांची इच्छा सुद्धा होती. तर मित्रांनो, जर तुम्ही गडावर येत असाल तर गडावर ठिकठिकाणी छोटे मोठे अशा टपऱ्या तुम्हाला दिसून येतील, ज्या कारणाने जर तुम्ही काही आणत नसाल तर तुम्हाला योग्य पडेल. तर बघू शकता तशी मस्त अशा टपऱ्या बनून खाण्याची सोय तुम्हाला होऊन जाईल. तशी फक्त काय रेट थोडा वाढेल, कारण की वरती माल पोहोचवण्यासाठी थोडासा त्रास होतो. मी तुम्हाला एक पोऱ्या दाखर दावून आवरूसा म्हणजे बारीक पोऱ्या, पण त्याच्या डोक्यावर कवरा वजन आहे. तुम्ही दाखर थांबतो तर इथं बघू शकतो बारीकचा पोऱ्या म्हणजे आवरूसा तरी त्यांना म्हणजे सर्व साहित्य घ्यायला लागते. मित्रांनो, जर तुम्ही गडावर कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ नेत नसाल तर तुम्हाला गडाच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या टपऱ्या तुम्हाला नक्कीच भेटतील, ज्या सोयीस्कर होतील व आपली गरज सुद्धा भागून जाईल. परंतु खाली आणि वरती भाव आले. मित्रांनो, जर तुम्हाला इथे पडत असेल तर आवऱ्यावरती गडावर पाण्याची सोय कशी होत असेल तशी तुम्ही बरं का बाई, पाण्याच्या सोयीसाठी तशी पाईपलाईन पण टाकली जाईल आणि काही ठिकाणी असे म्हणजे थोड्या पाडक्या अवस्थेमध्ये वरती पायऱ्या. पोरा लगेच दमली बाबू बघा कवरा वजन घेऊन चालले एकटाच. तिथं आम्ही दमतो भाई एकच जण. तर मित्रांनो, मलंगडा श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीमुळे प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो नाथांची तशी पालखी पण निघतं. मित्रांनो, बाकीचे गड किल्ले बघितले तर त्यांना जास्तीत करून बुरुज आणि तटबंदी दिसून येते, परंतु मलंगड हा एकमेव असा किल्ला आहे की तुम्हाला बुरुज आणि तटबंदी दिसून येणार नाही. अबिंगडंग या इंग्रज अधिकाऱ्याने 1780 मध्ये मलंगडला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात ते लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसात हल्ला करायचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास 300 माणसांनी नेमलेले होते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार दिला नाही. 125 जण सोनमाचीकडे धावले तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. अबिंगडंगने गडावर पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीरमाचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणवीसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. अबिंगडंगने पीरमाचीच्या पठारावर 3 तोफा चढवल्या व सोनमाचीवर गोळीबार चालू केला, पण प्रवेशद्वार मोठ्या कुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहोचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहिती असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव. तर मित्रांनो, पहिला अतिक्रमण तुम्ही दाखवू शकता. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गडाच्या निम्म्या उंचीवर कानिफनाथांची समाधी आहे, जे संप्रद बख्खातवर म्हणून ओळखले जाते. तर हीच ती पहिली समाधी आहे. गडावर इतर धर्मियांचा खूप अतिक्रमण चालू आहे, तरी आपण जागृत होऊन या समाधींकडे लक्ष दिलेच पाहिजे. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहिती असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली, पण त्यांनी प्रत्यक्ष न येता 700 शिपाई पाठवले व तेवर पोहोचू शकले नाही. कॅप्टन अबिंगडंगने शिडा लावून 250 माणसे सोनमाचीवर चढवली, पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्याचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. अबिंगडंगने पीरमाचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारुगोळा भरून घेतला. नाना फडणवीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. आता आपण गडावरती आणि तुम्हाला मी दाखवू शकतो इथेशी असा प्राचीन असा म्हणजे पहाडेश्वर आहे शिवलिंग. तो इथेशी जायला रस्ता आहे. आपण इथून सरळ आलो ना का उजव्या हाताला तुम्हाला दिसेल आणि
डाव्या हाताला दुर्गा मातेचं मंदिर तुम्हाला इथं दिसेल. तर मित्रांनो आता आपण शिवलिंगाकडे जाऊ. तिथून मला काय आम्ही मातेचं दर्शन घेऊ. इथेशी स्वतः आनंदीगे साहेब येत असत, हप्त्यातून महिन्यातून येत असत आणि आपण पण जाऊच मस्त मंदिरात मातेचं दर्शन घेऊ. पहिले आपण तिकडं महादेवाचा मित्रांनो आता आपण चाललो पहाडेश्वर शिवमंदिराला. शिवलिंग आहे मस्त, तुम्हाला मी दाखवता होता. मस्त साईडला वनराई आहे, मस्त डोंगर हिरवा हिरवा झाले. मित्रांनो शिवलिंगाकडे जाताना आम्हाला तिथेशी धूम्रपान व मद्यपान करणारे लोक भेटलेले. तर मित्रांनो माझ्याकडून म्हणजेच एका धारकऱ्याकडून सर्वांना विनंती असेल की गडावरती जाताना कुठल्याही प्रकारचा कचरा व असले धूम्रपान मद्यपान करू नये आणि असे गडावर होत असेल तर त्याच क्षणी त्या व्यक्तीला तिथेच अडवा. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कार्पेंटरच्या हुकुमतीत मलंगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भरतीमार सुरू केला. तटाला भगदाड पडलेले की आता घुसायला 350 सैन्य तयार ठेवले होते. पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. या इंग्रजांचे सैन्य बरेच कमी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले, पण मात्र वेढा उठवला नाही. पीरमाचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कालेकर काही मदत पाठवू शकले नाही. शेवटी नाना फडणवीसांनी काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगडावर व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके 10,000 फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. तर मित्रांनो आता आपण आलो पहाडेश्वर शिवमंदिरापाशी. इथेशी मस्त असं आहे आणि इथेशी बघू शकता श्री मलंगड. मित्रांनो जर तुम्ही मलंगडला येत असेल कल्याणपासून तुम्हाला 16 किलोमीटर अंतरावर भेटेल आणि तुम्ही तुमच्याकडे जर गाडी कुठली व्हेकल नसेल तर तुम्हाला सोप्पा पडेल. कल्याण बस डेपो जवळ तिथून तुम्हाला 20 रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट श्री मलंगडच्या पायथ्याशी तुम्हाला सोडतील. आणि जर तुम्ही वामुंजे या गावापासून येत असेल तर 2 किलोमीटर अंतरावर आहे श्री मलंगड. आणि मित्रांनो आता आपण नाथांच्या समाधी, आता आपण दुर्गा मातेचा दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आणि नाथांच्या समाधीपाशी जाऊ आणि वरती बघू जायला भेटलात तर. तर मित्रांनो इथेशी काही बाहेरची मंडळी येईल ती, तर इथेशी येऊन स्मोकिंग करे होते, विड्या ओरे होते. तर असं मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जर आपल्या गड किल्ल्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी काही असंच दारू किंवा गुटखा विड्या हे पिण्यासाठी ना आपल्याला इथेशी ठेवले. यानं आपल्याला संवर्धन जतन करायचं आहे मित्रांनो. तर गडावरती येताना आपल्याला हे नक्कीच दक्षता ठेवायची आहे की आपल्याला जास्तीत जास्त भारी पद्धतीने आपल्याला या करता येईल. आणि इथेशी बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो. हे असे तुम्ही पिता आणि इकडे तिकडे फेकून देता, हे पण जरा म्हणजे टाळा. आता आपण जे खातो पितो ते आपल्या सोबत न्यात झाला. आणि इथेशी बघू शकता शिवलिंग आहे. जर तुम्हाला टिकवता येत नसेल ना तर तुम्ही इथे येऊच नका. पहिली गोष्ट, महाराजांनी आपल्यासाठी आवरं काही केले ते असंच काही करासाठी नाही. तर त्या माणसाला मी सांगला की इथेशी तू इरी काही या नको करू, तर त्यांनी इथेशी फेकून दिली. कुठे गेली? इथेशी त्यांनी फेकून दिली. आता जर ओला नसता, जर सुकलेला असता तर इथेशी वनवा सुद्धा पण लागू शकला असता. तर आपल्याला या गोष्टीची नक्कीच दक्षता बाळगायची आहे. आणि ते बरेच जण होते, 3-4 जण होते. भ्यायचा विषयच नाही मित्रांनो, परंतु या गोष्टीची आपल्याला सर्वांना दक्षता ठेवायची आहे. तर चला आता आपण जाऊ दुर्गा मातेच्या इथेशी आणि मातेचा आशीर्वाद घेऊ आणि तसंच आपण नाथांच्या समाधीपाशी जाऊ. चला. तर मित्रांनो आता आपण आलो इथं जस्ट अपोजिट साईडला पहाडेश्वर मंदिराच्या मस्त इथे शिवन भोलेनाथाचं असं मंदिर आहे. मस्त आतमध्ये दाखवू आतमध्ये. मित्रांनो इथेशी हिंदू मंदिर आहे, तिथेशी कुठल्याही इतर धर्मियांचा काहीच नाही. फक्त सनातन धर्माचे इथे सगळे अवशेष तुम्हाला अस्तित्व दिसून येईल. इथेशी येऊन बघू शकता. मस्त असं स्वास्तिक
आहे आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा असा फडकताना दिसतो आणि भगवान श्री शंकरांचा त्रिशूल आहे. आता आपण जाऊ दुर्गा मातेच्या मंदिराला आणि तिथेशी गेल्यावर भेटू. तर मित्रांनो आता आपण बघू शकता श्री दुर्गा मातेचं मंदिर आहे. तशी आपल्याला आनंदीचे साहेब पण येत असत, हप्त्यातून महिन्यातून येत असत आणि मलंग मुक्तीची पाठ ही त्यांनी दाखवली होती. तर चला आता मातेचा आशीर्वाद घ्यायला चला. आणि बघू शकता इथेशी हिंदू देवी देवतांची चित्रे बघायला भेटतात. इथेशी आई भवानी तुळजाभवानी मातेचा आई एकविरेचा आहे. तर चला मित्रांनो आता वरती चालू. तर मित्रांनो इथे बघू शकता खूप भारी असा शिवलिंग आहे. जर मित्रांनो तुम्ही दुर्गा मातेच्या दर्शनासाठी येत असाल तर उजव्या हाताला तुम्ही बघू शकता इथेशी पायवाट आहे. इथून आपण सरळ जाऊ शकतो. पुढे गेल्यावर आपल्याला वागेश्वरी देवीचा मंदिर भेटेल. ओके बघू शकता हे पोचल्यावरच आणि वरती तुम्हाला एक भगवा झेंडा दिसत असेल केशरी कलरचा. तो पण आपल्या हिंदू बांधवांनी धारकऱ्यांनी चढवलेला आहे वरती. तर मित्रांनो आता आपण आलो वागेश्वरी देवीचा आशीर्वाद घेऊन. बघू शकता इथे अशी कमानी पण उभी केलेली आहे आणि यो रस्ता आहे जो आपण आणि आपल्या वागेश्वरी देवीचा मंदिर आहे. तरी पण आपण आलो दुर्गा मातेचा पण आशीर्वाद घेऊन आलो. तर चला मित्रांनो मराठ्यांनी इंग्रजांना भर पावसात पाणी पाजलं होतं असं का बोलतो कारण की ॲबिटन या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1780 मध्ये श्रीमलंगडला वेढा घातला होता. मराठ्यांचा म्हणजे एक कमजोरी त्यांना माहिती होती की मराठे पावसाळ्यामध्ये युद्ध करू शकत नाहीत. हे सावध मराठ्यांवर त्यांनी हल्ला केला होता. मित्रांनो आता आम्ही वरती ना रोपवेच्या इथे मस्त गौमातेचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आता आपण रोपवेच्या इथे बघू शकता दाखवू इकडे संपूर्ण रोपवे इकडे दाखव. अजून कंस्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे, लवकरच पूर्ण होताना दिसून येईल. आणि मलंगडला आता आपण पोहोचल्यावरच नातांचं आता आपण दर्शन घ्यायला जाऊ. तर चला मित्रांनो आता भेटू तिकडे. तर मित्रांनो आता आपण पोहोचल्यावर नातांच्या समाधीपाशी म्हणजे आता येईल. तर मित्रांनो एकदम पॉझिटिव्हिटी आणि एकदम पुढची तशी वास आणि इथे बघू शकता मित्रांनो इथे परकीय लोकांनी मजा करण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी इथेशी अतिक्रमण ठेवलेला पण होता. तर आता तुम्हाला आश्रय जाऊ मोर इथला. तर मित्रांनो आता आपण मला मिळलं नाही इथेशी तुम्ही बघू शकता सगळं अतिक्रमण हटवलेलं. ते बाहेरच्या लोकही इथे येऊन फक्त अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला. मित्रांनो या मंदिराचा कलश आहे तुम्हाला मी दाखवत जाऊ. इथेशी चांदीचा मासा आहे मंदिरावर. आपल्या नातांचा मस्त असं मंदिर आहे. आतमध्ये आपण जाऊ जाता तिथं मित्रांनो पाऊस पडतो पाहिजे
मित्रांनो आता आपण येऊन नातांच्या समाधीच्या रांग मंदिराच्या रांग नाही तशी बघू शकता. आपण सगळे आता मस्त गुलाब घेतल्या. तर आता आपण इथं बघू शकता, इथं आजीवी जे काही लुलं असेल त्या काही नाही. मच्छिंद्रनाथांची इथं आतमध्ये समाधी आहे. आपण समाधीच्या रांग जावंच. चला. नाही तशी आली पाऊस चालू आहे. ओम नमो आदेश. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊ. चला. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो ही आपल्या नाथांची व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3 समाधी आहेत. त्यातल्या या 2 वरती आहेत. त्यातली पहिली आपल्याला बघायला भेटते ती श्री मच्छिंद्रनाथांची आणि दुसरी जी सुलतान शाह म्हणून ओळखली जाते ती आहे जालिंदरनाथांची. त्यांची समाधीच आहे आणि थोड्या दिवसात नक्कीच चेंज होताना तुम्हाला दिसेल. नाथ पाय बरं किती शिवून धरून ठेव. मित्रांनो नाथ संप्रदायाचे पहिले नाथ म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ यांची आपल्याला समाधी बघायला भेटते आणि दर पौर्णिमेला इथेशी आपल्याला नाथांची आरती सुद्धा केली जाते. तर या पौर्णिमेला आपण सुद्धा जाणार आहोत. तर निश्चितपणे आपण व्हिडिओ अपलोड करूच. तोपर्यंत आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो हे आपल्या नाथांची समाधी आणि इथे दाखवू शकता तुम्हाला. हिंदू मंदिरामध्येच आपल्याला हे दिसून येतं. ज्योत आहे बघू शकता आतमध्ये. इथे आपण आता मित्रांनो माझी खूप इच्छा होती नाथांच्या समाधीला भेट द्यायची. बरीच वर्ष दिवस झाले की नाथांच्या समाधीला मी भेट नव्हती दिली. तर आता फायनली आपण गेलो आणि इथे थोडंसं आराम म्हणजे जरा मन शांत करून थोडंसं बसू आणि बाहेर पण म्हणजे पाऊस चालू झाले. तर इथे आता आशीर्वाद घेऊ आपण नाथांचा. नाथ संप्रदायाचे पहिले नाथ म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ महाराज. तुम्हाला मी दाखवू शकतो. अतिशय पहिले श्री गुरुदेव दत्तांचा पण फोटो होता परंतु या लोकांनी इथल्या ते हटवण्यात आलेला म्हणून दाखवतो. आपला टाईम लागेल. मस्त नाथांचं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर बघू शकता ना म्हणजे आवरा असा पाऊस झाले खाली बस. लई जोरात पाऊस येले तुम्हाला दाखवू शकत नाही. मला बाहेर जाऊन पाया पडायचा होता पाऊस पण लई जोराने दिला. आणि मित्रांनो इथेशी जरी तुम्हाला इथं देखावत तुम्हाला दुसऱ्या धर्मीयांचं वाटत असेल दिसत असेल तरी इथेशी नाथांची समाधी आहे आणि हे सत्य आहे, अंतिम सत्य आहे. तर नक्कीच बदलून तुम्हाला दिसेलच. हे फक्त थोड्या दिवसाचा देखावा आहे. आपण मंदिराची रांग आहो नाही इथेशी तुम्हाला मी दाखवतो. इथेशी एक तोप तुम्हाला मी दाखवतो. तोप बघू शकता एकदम आतमध्ये या इथेशी पण आहे. मित्रांनो धुका बघू शकता फुल पावसाचा एकदम क्राऊड फुल या झाले आणि मस्त नाथांचा आशीर्वाद मस्त पाय पडलेला. खूप इच्छा होती नाथांच्या समाधीला भेट द्यायची. फायनली आज पूर्ण झाली इच्छा माझी. आणि हे बघू शकता हे हिरवे झेंडे फक्त देखावायचं आहे. हे पूर्ण हिंदू देवस्थान आहे आणि तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आता पण नाथांचा मस्त आशीर्वाद घेतलेला आहे. पाय पडल्यावर तो नाथांचं मंदिर आहे आणि जस्ट मंदिराच्या उजव्या साईडला इथून तुम्हाला बालेकिल्ल्यावर जायसाठी एक मार्ग आहे. इथून तुम्ही जाऊ शकता. आम्हाला पण जायचं होता परंतु पावसाचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्हाला जाऊ शकत नाही. तो बघू शकता पाणी गावरा इकडे वत चालले त्यामुळं आता बघता आम्ही आजूबाजूला तुम्हाला काय
सगळी प्रकारची दुकानं तुम्हाला बघायला भेटतील, जेवणापासून खाण्यापर्यंत सगळं. तर मित्रांनो आपण आता मंदिरापासून लांब आलो आणि मी तुम्हाला दाखवत आहो कसला भारी म्हणजे आता क्लायमेट झालेला, पावसाने फुल हजेरी लावलेली आहे ना. मलंगडचा जो काही डोंगर आहे मित्रांनो, मलंगड हा माथेरानच्या पर्वतरांगेमध्ये असतो आणि इकडं बघू शकता, तुम्हाला मी जवळून दाखवतो थांबा. बघू शकता कसला क्लायमेट झालेला आहे, एक नंबर. तिकडं बारीक बारीक झरे पण, धबधबा पण तयार झालेला आहे. थांबा मी झूम करून दाखवतो. तिकडं बघू शकता मित्रांनो, झरे झाले तयार बारीक बारीक, एक नंबर असा क्लायमेट झालेला मलंगडचा. मित्रांनो आम्ही नातांचा आशीर्वाद पाया परून बिरून गेल्या. आम्हाला जाताना म्हणजे इकडून जाताना दिसलं नाही, परलो असतो. इथं मस्त एकविरा आईचा मंदिर आहे आणि मस्त साईनाथ महाराजांची तशी मार्बलमध्ये मूर्ती आहे आणि मस्त आईचा मुखवटा आहे. एक नंबर वाटला, गडावरती आहे म्हणून मस्त वाटला. कवा पण मस्त एकविरा आईचा इथेशी म्हणजे मंदिर आहे आणि मस्त पाया पडायला भेटला. जाताना आम्ही चाललो होतो म्हणजे, तर मस्त मातीचा गाभारा आहे आणि दिसला. तर चला, जय एकविरा, ओम नमो आदेश. तर आता आम्ही चालल्या मंदिरामध्ये थांबलो ना भाई. इकडेशी पावसाने सुरुवात बघू शकता, नुसते धारा लागल्या इकडे. मित्रांनो आता आम्ही येलो जेवाला. इथेशी झार आहे आणि इथेशी तुम्हाला मी दाखवतो. इकडं बघू शकता पूर्ण खाली आहे आणि तिकडं पॉल्युशन बघा कवरा होते. या कंपन्यांचा या साईडचा पॉल्युशन दिसतं. मित्रांनो यो कंपन्यांचा पॉल्युशन बघा कवरा, या सगळ्या कंपन्यां यो पॉल्युशन कवरा होतं बघा. हे पनवेल साईड आहे पूर्ण आणि इकडे शिवून बघू शकता कवरा. मित्रांनो इथेशी आपण जेवलो आणि सगळा आपल्यासोबत कचरा होता तो आपण घेऊन जाणार आहोत, कारण की इथेशी आपल्याला गडावरती कुठल्याही प्रकारचा आपल्या म्हणजे दुर्गंधी नाही करायची, आपल्याला कचरा विचरा टाकायचा नाही. हे सगळं आपण सोबतच घ्यायचं आणि तुम्ही पण जर गडावर येत असाल तर आपला कचरा आपल्यासोबतच न्या. इथं बघू शकता येणाऱ्या पर्यटकांनी कसा कचरा केलेला आहे. तरी आता रोखता तर येणार नाही, परंतु जर आपण सुरुवात केली तर हे निश्चितपणे होऊ शकतं. मित्रांनो आता आपण गड चाललेला आहोत. आज फक्त आपण नातांचा पाया पारायला येतो मंदिरामध्ये आणि मलंगडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो ना. आता मी पाण्याच्या झऱ्याच्या इथेशी बघू शकता आणि मलंगडचा व्ह्यू बघू शकता. धुका कसा उतारले नातांच्या भेटीला आणि इकडं बघू शकते पाणी बी नाही इकडं चप्पल ठेवते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात आणि असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्या भेटीला येतील. तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश नक्कीच लिहा जर तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू जर बघत होते. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तवसर जय जिजाऊ जय शिवराय, ओम नमो आदेश, जय एकविरा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.